वास्तविक तांबडी आजी जेव्हा लग्न करून इथे आली, तेव्हा आजोबांची ती फळबाग तिला विलक्षण आवडली होती. परंतु त्यावेळी तिथे ह्या झाडांना आळी केलेली नव्हती, की ते अंगण सारवलेलं नव्हतं. तांबड्या आजीने नंतर आजोबांकडनं ती आळी करून घेतली आणि नंतर ते सगळं अंगण तिने सारवून काढलेलं होतं. तांबडी आजी जेव्हा लग्न करून पहिल्यांदा या बयापक्षाच्या घरात आली, तेव्हा पहिल्याच दिवशी आजोबा तिला म्हणाले, की तांबडे, ह्या माझ्या फळबागेत तुझं एकही फुलझाड मला नको आहे. तुझं काय ते तू मागच्या अंगणात लाव. मागचं अंगण आजपासून मी तुला देऊन टाकतो. आणि तेव्हापासनं माझ्या आजोबांचं मागचं अंगण तांबड्या आजीचं झालेलं होतं. माझ्या तांबड्या आजीने नंतर येता जाता कुमठेकराच्या प्रत्येक घराच्या कुंपणात हात घालून सुंदर सुंदर फुलझाडं चोरली. ह्या आजीनं चोरलेल्या सुंदर फुलझाडांनी तांबड्या आजीची मागची फुलबाग एवढी भरून गेली की तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा उरलेली नव्हती. तांबड्या आजीला तेरडा फार आवडायचा. तेरड्याच्या अनेक रंगांच्या रोपांच्या बिया आजी जपून आपल्या मडकीत कागदात बांधून ठेवायची. तसंच अनेक रंगांच्या झेंडूच्या बियासुद्धा ती सांभाळून ठेवत असे. नंतर त्या त्या ऋतूत आपलं अंगण त्या त्या झाडाफुलांनी भरून टाकत असे ती. तांबड्या आजीचा एक जगावेगळा सिद्धांत होता आणि तो ती नेहमी आम्हा पोरांना सांगायची. पुतांनो, जर एखादं फुलझाड चोरून आणून लावलं की हे चोरलेलं झाड छान रुजतं, फुलतं, पण विकत आणलेलं झाड ना मरून जातं. म्हणून नेहमी फुलझाडं दुसऱ्यांच्या अंगणातली चोरूनच आणायची आणि लावायची. आणि आपल्या या जगावेगळ्या सिद्धांताप्रमाणे तांबड्या आजीनं नेहमी दुसऱ्यांच्या अंगणातली फुलझाडं चोरून चोरून आपल्या अंगणात लावली होती. आणि खरोखर आजीचं प्रत्येक फुलझाड फुलानं बहरून गेलेलं होतं. आजी नेहमी आपल्या फुलझाडांना कुरवाळताना मला म्हणायची, कमले, लक्षात ठेव, झाडं नेहमी दुसऱ्यांच्या अंगणातली लावायची, पण फुलं मात्र आपल्या अंगणातली माळायची हो. तसं फुलवेड्या कुमठ्याच्या सगळ्या आज्या कुठे बाहेर गेल्या की माझ्या आजीसारखंच एक तरी तिथलं रोपटं उपटून घेऊन यायच्याच. अगदी तांब्या घेऊन समुद्रकिनारी खडकाआड गेल्या तरी तिथलं एखादं काटेरी झुडूप तरी उपटून त्या आणतच असत. कधीकधी एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीचं मूळ इतकं घट्ट रुजतं की ते नंतर खणूनही काढता येत नाही. आणि अगदी तसंच केशा आजीचं आणि माझ्या तांबड्या आजीचं लंगड्या गाईवरनं भांडण झालेलं होतं. काय झालं, माझ्या आजीजवळ तिने पूर्वी कुठून तरी चोरून आणलेल्या 2 काळ्या रंगाच्या टप्पोऱ्या बिया होत्या. त्या एकदा तिने पावसाळ्यात आमच्या खवल्याच्या विहिरीजवळ लावल्या आणि नंतर त्या अतिसुंदर बियातनं निस्त्याचं पाणी पिऊन पिऊन एक अतिसुंदर वेल तरतरून बाहेर आली. ती वेल जाड आणि संपूर्ण जांभळट रंगाची होती आणि तिची सुंदर पानं अगदी द्राक्षाच्या वेलीसारखी पण जाड आणि रुंद होती. आणि त्या वेलीचं मूळसुद्धा एकदम जाड होतं. जेव्हा या सुंदर वेलीवर प्रथमच लालसर कळ्या येऊन गुलबट रंगाची वेली गुलाबासारखी फुलं उमलली, तेव्हा अख्खं कुमठं गाव ती वेल बघायला आमच्या खवल्याच्या विहिरीजवळ गोळा झालेलं होतं. माझ्या तांबड्या आजीची ती विलक्षण आवडती वेल होती. तिने त्या वेलीला नावसुद्धा दिलं होतं, गुलबकावलीची वेल. तांबड्या आजीनं ही गुलबकावलीची वेल खवल्याच्या विहिरी जळून माझघराच्या दारावरून घराच्या कौलावर चढवून टाकलेली होती. ती सुंदर वेल तांबड्या आजीच्या कौलावरनी आपली गुलबट्ट फुलं उमलत सगळ्या कौलावर पसरवलेली होती. कधी नाही ते आजोबासुद्धा त्या वेलीचं कौतुक करत होते. आजोबांनी ती गुलबकावलीची वेल पुढच्या बाजूच्या कौलावरनं ओसरीच्या कडेकडेनं घराला मुंडावळा बांधल्याप्रमाणे खाली सोडलेली होती. आजोबांच्या फळबागेत फक्त ह्या गुलबकावलीच्या वेलीनं शिरकाव केलेला होता. ही जांभळी वेल जेव्हा आपल्या असंख्य सुंदर फुलांनी फुलत असे, तेव्हा खरोखर माझ्या तांबड्या आजीचं घर एखाद्या परीकथेतल्या परीच्या घरासारखं अत्यंत सुंदर भासायचं. तसं बघता आजीने 2 बिया लावल्या होत्या, पण एकच बी रुजून ही दुर्मिळ वेल आम्हाला मिळाली होती. या वेलीचं एक विशेष होतं, तिच्या जाड मुळातूनच दुसरी वेल फुटत असे. तांबडी आजी त्यावेळी अत्यंत काळजीपूर्वक ती फुटलेली वेल कापून
पाण्यात ठेवून देई आणि तिच्या मुळाशी मुळं फुटली की नंतर ती घराच्या आजूबाजूला भिंतीजवळ ती वेल रोवत असे. माझ्या आजीनं ही गुलबकावलीची वेल कुमठ्यात कधीच कोणाला दिली नव्हती. जर चुकून कोणी तिच्या दाराशी गुलबकावलीच्या वेलीची एक फांदी हवीच म्हणून अडून उभं राहिलं तर आजी त्यांना 1000 सबबी सांगून मोकळी होत असे. त्यात एक सबब होती की जर मी तुम्हाला ती वेल दिली तर माझ्या घरची वेल मरून जाईल म्हणून मला ती देता येत नाही. नाहीतर मी आत्ता एक काय 4 फांद्या तुम्हाला दिल्या असत्या. आणि गुलबकावलीची ती वेल मागणारा नंतर आजीची चालाखी ओळखून निमूटपणे निघून जायचा. माझ्या तांबडे आजीचा कुमठे गावावर वचक होता. तांबडे आजीच्या तोंडाळपणामुळे कुमठे गाव तिला जरा वचकूनच होतं. त्यात समजा कोणा कुमठेकराची गाय नाही तर म्हैस चुकून चारता चारता आजीच्या फुलबागेजवळ येऊन समजा तिने तारेतून तोंड घालून तांबडे आजीचं एखादं फुलझाड खाल्लं तर मात्र आजी एकदम दुर्गेचा अवतार धारण करून त्या गाईला किंवा म्हशीला सरळ धरून खवल्याच्या विहिरीजवळ बांधून नारळाच्या सोक्यानं त्या मुक्या जनावरांना त्यांच्या पाठीतून रक्त येईपर्यंत त्यांच्या मालकाला शिव्या देत बडवत राही. शेवटी तांबडे आजीची ही बडवण्याची गोष्ट जेव्हा त्या मालकाला कळायची तेव्हा तो धावत येऊन तांबडे आजीजवळ कळवळ्यानं हात जोडून माफी मागायचा. मग त्यावेळी कुठे त्या मुक्या गाईचं किंवा म्हशीचं हंबरणं थांबत असे. एकदा आकरीत घडलं. आमच्या केशी आजीच्या लंगड्या गाईनं आजीच्या गुलबकावलीच्या चांगल्या 4-5 फांद्या खाल्ल्या. झालं. तांबड्या आजीनं त्या लंगड्या म्हाताऱ्या गाईला इतकं मारलं की बिचारे केशी आजीची गाय त्या मुक्या मारानं 2 दिवसात आपले 3 चांगले आणि 1 लंगडा पाय ताठ करून वैकुंठी गेली. त्यावेळी केशी आजीनं आपल्या लहानग्या केशवला कडेवर घेतलं. तांबड्या आजीच्या फाटकाजवळ आली. माझ्या तांबड्या आजीला एवढ्या शिव्या घातल्या की ज्या कुमठेकरांच्या गाई म्हशींना आजीनं बडवलं होतं त्या सगळ्यांच्या हृदयाला थंडावा मिळालेला होता. त्यावेळी तांबडी आजीसुद्धा केशी आजीच्या समोर येऊन भांडली होती. त्यावेळी लहानसा केशव त्या दोन्ही आज्यांचं भांडण आपले डोळे मोठे करून टुकूर टुकूर पाहत होता. त्यावेळी त्या लहानग्या केशवला कल्पनाही नव्हती की आपल्या ह्या लंगड्या गाईमुळे झालेलं आजचं भांडण पुढे कधीतरी भविष्य काळात आपल्या प्रेमाच्या आड येणार आहे. या केशा आजीच्या लंगड्या गाईमुळे केशा आजी आणि तांबड्या आजीत वैशाख वणवा पेटला आणि त्याची धग लता आणि केशवला लागली होती. पण ती नंतरची घटना आहे. आमच्या तांबड्या आजीची गंगी म्हैस आमच्या आजीसारखी शहाणी होती. तिने कधीही आमच्या तांबड्या आजीच्या कुठल्याच फुलझाडाला कधीही चुकूनसुद्धा तोंड लावलेलं नव्हतं. मात्र शेजाऱ्यांची फुलझाडं तिला फार प्रिय होती. कधी कुठे कुमठेकरीण आजीला तिच्या गंगेनं फुलझाडं खाल्ली म्हणून तक्रार घेऊन आली की उलट त्यावेळी आजी त्या कुमठेकरीणला ठणकावून सांगायची की अगं रमे, माझ्या गंगेला काय फळाफुलांची कमी आहे का? अगं तुझी पोरं खात नाहीत ना, ती फळं माझी गंगे रोज खाते, हे माहिती नाही का तुला? का तुझे देखील त्या पांडुरंगासारखे डोळे फुटलेत? ये इकडे ये बघ, ही फळानं भरलेली गंगेची घमेली बघ. सांग रमे, काय कमी आहे माझ्या गंगेला की ती येऊन तुझी सुकलेली झाडं खाईल? पुन्हा जर तू गंगेची तक्रार घेऊन इथे आली ना तर तुझं मुस्काट फोडीन, लक्षात ठेव. आणि ती बिचारी कुमठेकरीण आजीचा अवतार ठाऊक असल्यामुळे चुकले ग तांबडे आजे असं म्हणून तिथनं पळ काढत असे. तरीही माझी तांबडी आजी नंतर दिवसभर त्या रमेच्या नावाचा उद्धार करून तिला शिव्या घालत राही. त्यामुळे एक व्हायचं, आमच्या गंगेनं कोणा कुमठेकराची झाडच काय अंगणातलं वाळवणं जरी खाल्लं ना तरी कोणी आमच्या गंगेची तक्रार घेऊन तांबड्या आजीकडे येत नसे. अशा या तांबड्या आजीच्या मागच्या अंगणात नारळ सुपारीच्या झाडामागदे अगदी 5 पावलाच्या अंतरावर मोठमोठे खडक होते. नंतर चमकणारा वाळूचा पट्टा सोडला की पुढे मोठा कुमठ्याचा फेसाळलेला समुद्र लागत असे. या समुद्रावर कुमठेकर निस्ते मागवायला जात असत. खाल्लेलं जिरवायला तांब्या घेऊन त्याच खडकाआड पळत असत. तर ह्याच मोठ्या खडकाआड गावातल्या पोरापोरींच्या भानगडीसुद्धा चालत. या अथांग समुद्रामुळे तांबड्या आजीचं घर वाऱ्याच्या सळसळीत तिन्ही त्रिकाळ थरथरत राहत असे.
तांबड्या आजीच्या झाडावर रात्रंदिवस समुद्राच्या वारा खेळत राही. दुपारी किंवा रात्री तांबड्या आजीच्या घराभोवतालच्या त्या कमालीच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटांचा तो धीर गंभीर आवाज तांबड्या आजीच्या सुंदर घराला अगदी उदास आणि एकटं करून टाकत असे. कधी रात्री मला अचानक जाग आली की तो शांत वातावरण, त्या लाटांचा तो मंद आवाज अजूनसुद्धा माझ्या हृदयात एक वेगळंच उदास स्थान घेऊन उभा राहतो. तांबड्या आजीने आपल्या मागच्या अंगणात नारळ सुपारीच्या झाडांच्या बाजूला एक शेवग्याचं झाड लावलं होतं. आजी नेहमी कोलंबीच्या आमटीत घालण्यासाठी त्या झाडावरच्या लुसलुशीत मावसल शेंगा काढायची. त्यावेळी ती न चुकता 4 शेंगा आपल्या गंगी म्हशीपुढे घालायची आणि गंगीसुद्धा फार आवडीनं त्या लुसलुशीत शेंगा खायची. त्यावेळी एखादी वाटेवरून जाणारी कुमठेकरीण गंगीच्या पुढ्यातल्या त्या मावसल शेंगा बघून तांबड्या आजीकडे 4 शेंगा मागत असे. त्यावेळी ही तांबडी आजी 17 सबबी पुढे करत राही. पण त्यावेळी जर आजोबा जवळपास कुठे असतील तर मात्र आजोबा स्वतः 4 शेंगा काढून त्या कुमठेकरणीला देत असत. त्या शेवगाच्या शेंगेच्या झाडाजवळ आजीने कारली, वांगी, मिरच्या, पडवळ, घोसाळी, भेंडी, काकडी लावलेली होती. पण नंतर आजीला वाटलं की दररोजच्या निस्त्याच्या कढीबरोबर म्हणजे मासळीच्या आमटीबरोबर कोणी कारलीची किंवा वांग्याची भाजी खात नाही. तशी तिने ती भाजीची तरतरलेली सगळी रोपं काढली, गंगी पुढे टाकली आणि त्या जागेवर बटाटा लावला होता, कारण आजीला मटणाच्या किंवा कोलंबीच्या आमटीला बटाटा गरज लागत असे. तसा आमच्या तांबड्या आजीच्या हातगुणानं तिने लावलेला बटाटा चांगला पसरला होता जमिनीवर. कधी आजोबा टोपली घेऊन मातीतनं मोठमोठे बटाटे उकरून काढत तेव्हा तांबडी आजी खुशीनं हसत राही आणि जेवतानाही ती मटण सोडून फक्त बटाटे खात बसत असे, इतके तिला आपल्या त्या बटाट्याचं कौतुक होतं. तांबड्या आजीनं नंतर तेवढी ती जागा फक्त बटाटे लावण्यासाठी राखून ठेवली आणि शेवटपर्यंत आपल्या घरचेच बटाटे तिने नेहमी खाल्लेले होते. एकदा आमच्या आजीने काय केलं, समुद्रकिनाऱ्यावर मिळणारे अनेक रंगीबेरंगी शंख शिंपले आणून ते आपल्या फळबागेच्या प्रत्येक आळ्यावर लेपवले आणि आजोबांच्या फळबागेला अधिकच सुंदर बनवून टाकलं. तिने आपल्या कल्पकतेने आपल्या लाल मातीच्या घराच्या भिंतीवर सुद्धा हे रंगीबेरंगी शंख शिंपले लेपून आपल्या घराला एक आगळं वेगळं रूप दिलेलं होतं. कुमठ्यात माझ्या तांबड्या आजीच्या घरासारखं सुंदर घर दुसऱ्या कोणाचंही नव्हतं. माझी तांबडी आजी जितकी सुंदर होती तितकंच तिचं घर सुद्धा सुंदर होतं. माझ्या तांबड्या आजीला तिच्या विलक्षण सौंदर्याबरोबर देवानं सौंदर्यदृष्टी सुद्धा दिलेली होती. साधं आजोबांना जेवण वाढताना सुद्धा ती तांदळाच्या पिठीनं पाटापुढे रांगोळी काढून त्यात ती केळीचं पान ठेवून आजोबांना वाढत असे आणि आजोबांच्या पिण्याच्या पाण्याच्या तांब्यात 4 गुलाबाच्या पाकळ्या घालून ठेवत असे. आजोबांच्या पानाशेजारी 4 वासाची फुलं ती न चुकता ठेवायची आणि रांगडे आजोबा आपल्या तांबडीच्या या सौंदर्यदृष्टीवर विलक्षण खुश व्हायचे. तांबड्या आजीला ना पितळीच्या ताटात जेवायला कधीही आवडत नव्हतं, तर कोवळ्या केळीच्या पानात जेवणाला अधिक स्वादिष्टपणा येतो असं ती म्हणायची. जेवण करताना सुद्धा पितळीच्या भांड्यात आमटी भात शिजवण्यापेक्षा ते मातीच्या मडक्यात शिजवणं तिला जास्त आवडायचं. तांबड्या आजीच्या अद्भुत सौंदर्यामुळे आणि तिच्या सुंदर घरामुळे आणि तिच्या दुर्गेच्या अवतारामुळे कुमठेकरांनी तिच्या भोवती नेहमी एक गूढ वलय निर्माण केलं होतं आणि ते त्यांचं बरोबरच होतं. माझी तांबडी आजी फार वेगळी होती, आगळी वेगळी होती. सौंदर्याबरोबर तिच्याजवळ रसिकता होती आणि त्यामुळेच तांबडी आजी कोमठ्याचं भूषण होती. माझी तांबडी आजी मुळची जुन्या गोव्यातली, ज्याला ओल्ड गोवा असं म्हणतात ना, तिथली. माझी आजी समुद्राच्या खाऱ्या हवेत वाढली. तिथले उकडे तांदूळ, खारे मासे, तिसऱ्या, शिंपले आणि खेकडे खाऊन ती अगदी निरोगी झालेली होती. माझ्या आजीजवळ जे अद्भुत सौंदर्य होतं ना, ते कोणा स्त्रीच्या वाटेला क्वचित आलेलं असावं. तशी माझी आजी बुटकी, थुलथुलीत, मौशा रंगाची होती, पण तिचा वर्ण गुलाबाच्या पाकळीसारखा नितळ लाल गुलाबी होता. तिच्या किंचित लांबट चेहऱ्याचा रेखीव पोवळ्यासारख्या लाल ओठातनं मोत्यासारखे सरळ दात ओळीनं चमकत असत. हसताना तांबड्या आजीच्या दोन्ही गालांवर खोलवर खळ्या पडत होत्या.
अत्यंत धारदार सरळ अशा तिच्या नाकाच्या पातळ नाकपुड्या नेहमी लाल असत. तिच्या लांबलचक सरळ भोवया आणि त्या भोयाखाली आजीचे लांब पापण्याचं सुंदर नीलरत्नासारखे चमकणारे गर्द निळेशार डोळे कोणाचीही तिच्यावरती नजर थोपवून धरायला समर्थ होते. माझ्या या तांबड्या आजीचे अत्यंत सुंदर डोळे समुद्रासारखे आणि आकाशासारखे निळे निळे होते. त्यात तिचे केसही दाट आणि पिंगट सोनेरी रंगाचे होते. ते केस तिच्या गुडघ्याच्या खाली येत असत. माझी आजी आपले लांबसडक दाट केस कधीच नीट विंचरून बांधत नसे, त्यामुळे तिच्या अत्यंत सुंदर तोंडावर कुरळ्या केसांच्या चुकारलेल्या बाटा तिच्या गुलाबी चेहऱ्यावर सतत खेळत राहत. त्यावेळी त्या अवखळ बटातनं आजीचा गुलाबी चेहरा पाहणाऱ्याचं भान हरपवत असे. माझ्या आजीच्या पातळ कानाच्या पाळ्या लाल भडक होत्या. त्या आपल्या लाल नाजूक कानात ती सोन्यात बसवलेल्या पोवळ्याची कर्णफुलं घालत असे, पण तेव्हा त्या पोवळ्यापेक्षाही तिचा कान लालेलाल दिसत असे. आजीचं सोनेरी लव असलेलं शरीर किंचित थुलथुलीत होतं, पण तिची मान मात्र लांब आणि निमुळती होती. या सगळ्या सौंदर्यात आजीमध्ये एक विशेष गोष्ट होती आणि ती म्हणजे तिची वक्षस्थळं. आजीची वक्षस्थळं कमालीची मोठी, अगदी तिच्या लांब बाह्याच्या चोळीत न मावणारी होती. आजी नेहमी आपली वक्षस्थळं चोळीत दाबून दाबून बसवत असे आणि नंतर त्या आपल्या चोळीची घट्ट गाठ मारून टाकत असे. माझी तांबडी आजी रुपयाच्या ताटासारखी आणि रत्नाच्या पेल्यासारखी विलक्षण रूपवान होती. तसं नीट बघता माझ्या आजीच्या त्या विलक्षण सौंदर्यात देखील काही उणीवा होत्या. एक तर ती बुटकी होती, किंचित थुलथुलीत होती, तिची वक्षस्थळं खूप मोठी होती. तरीही आजी आपल्या रंगरूपानं अत्यंत सुंदर दिसत असे. तिच्या विलक्षण सौंदर्यानं तिच्यातल्या उणीवा झाकल्या जात. तांबड्या आजीच्या लाल भडक वर्णामुळे तिच्या आईवडिलांनी तिचं नाव तांबडी असं ठेवलेलं होतं. तसं बघता माझ्या तांबड्या आजीचे आईवडील अत्यंत सामान्य माणसं. जुन्या गोव्यातल्या त्या लहानशा मातीच्या घरात तांबड्या आजीचं बालपण गेलं. तांबड्या आजीचे आईवडील आपल्या लहानशा शेताच्या तुकड्यात राबून वर्षभराचा उकडा तांदूळ कणगीत भरून ठेवत. माझ्या रूपवान तांबड्या आजीची आई सामान्य रूपाची होती, काळी सावळी होती, सामान्य घरेलू स्त्री होती. आपल्या अंगणात खारी मासळी सुकवून ती बाजारात नेऊन विकून ती आपल्या फाटक्या संसाराला थोडंसं ठिगळ लावत असे. घरात 4 कोंबड्या पाळून ती 4 अंडी दररोज घरात आपल्या लेकीच्या आणि नवऱ्याच्या तोंडात घालत होती. त्यात तिने आपल्या घराच्या कोपऱ्यात थोडा भाजीपाला उगवून तो मातीच्या मडक्यात शिजवून आपल्या नवऱ्याच्या आणि पोरीच्या ताटात ती घालत असे. माझी तांबडी आजी, तिचे आईवडील ते आपल्या लाल मातीच्या घरात सुखानं राहत होते, तरी देखील इतक्या सामान्य जोडप्याच्या पोटी माझी इतकी सुंदर आजी कशी जन्माला आली हे महान आश्चर्य होतं. कोणी म्हणत गोव्याला आलेल्या गोऱ्या फिरंग्यांकडनं माझ्या आजीच्या आईला हा प्रसाद मिळाला होता. लोक काही म्हणू देत, पण माझी तांबडी आजी सुंदर होती, अति सुंदर होती. माझ्या आजीजवळ विनोद वृत्ती होती, पण तरीही दुसऱ्याच्या उणीवांवर हसायची तिची हीन वृत्ती होती. आजीला आपल्या सौंदर्याची जाणीव होती, त्यामुळे आपलं कुठलंही काम ती कोणाकडूनही सहज करून घेत असायची. त्यात तिच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की नंतर तिचा पारा विलक्षण चढत असे. माझ्या तांबड्या आजीत आणखीन एक गुण होता, ती कमालीची सुगरण होती. काही गृहिणी तेल, तूप, मीठ, मसाल्याचे प्रमाण नीट घालून रुचकर स्वयंपाक बनवत, पण माझ्या आजीला कधी स्वयंपाक करताना हेच पाहिजे तेच पाहिजे असं अजिबात नव्हतं. कसाही केला तरी तिचा स्वयंपाक फार रुचकर व्हायचा. तांबड्या आजीची मटणा मासळीची रगड्यात कच्चा कांदा घालून वाटलेली आमटी अप्रतिम चवीची होती. तांबड्या आजीची एक सवय होती, तिचा स्वयंपाक झाला की ती एक लहान खास रावणाच्या ताटलीत घास घालून त्याला जेवण वाढून त्याच्या पुढ्यात ठेवायची आणि नंतर बाकीच्यांना वाढायची. आजीच्या माझघरातला रावण देखील प्रथम जेवून ढेकरा देत नंतर आजीच्या आमटीची भुतापासून राखण करत बसे.
आमच्या खवल्याच्या विहिरीजवळ आजोबांनी ठेवलेल्या माजघराच्या दाराजवळच्या मोठ्या काळ्या रागड्यात तांबड्या आजीचं नेहमी कसलं ना कसलं वाटण घाटण चालायचंच. तिचा लंकापती ताकाच्या कढीपासून ते मासळी मटणापर्यंत सगळं काही खात असे. कधी तांबड्या आजीनं पेल्यात ठेवलेल्या काजूच्या दारूचा घोटसुद्धा तो आजीच्या बरोबर घेत असे. आमचा अनिल दादा तर म्हणायचा की आजे, या 10 तोंडाच्या रावणाला आपल्या लंकेपेक्षा तुझं माझघर जास्त आवडत असणार. माझी तांबडी आजी कुठलंही काम करताना चटाचटा करत असे. रेंगाळत काम करणं तिच्या स्वभावातच नव्हतं. जेवण रुचकर करण्यापेक्षा ते नीटनेटकं वाढणं जास्त महत्त्वाचं असं ती म्हणायची. माझी तांबडी आजी रुचकर खाणाऱ्यांपैकी होती. आयुष्यात सगळं काही भोगून खाऊन पिऊन घ्यायचं या मताची ती होती. माझी तांबडी आजी जितकी वेगळी होती तशा तिच्या वागण्याच्या तऱ्हासुद्धा वेगळ्या होत्या. माझ्या आजीची गुलबकावलीच्या वेली इतकी आणखीन एक अत्यंत आवडती गोष्ट होती, ती म्हणजे तंबूतला चित्रपट पाहणे. माझ्या तांबड्या आजीला गावात फिरणाऱ्या चित्रपटांच्या जाहिरातीच्या गाडीवरनं कळायचं की आज नवीन चित्रपट आलेला आहे. तशी ती दुपारी जेवायला आलेल्या आजोबांच्या खिशातनं पैसे चोरून सरळ दुपारी त्या चित्रपटाला जाऊन बसत असे आणि चणे फुटाणे खात अगदी मजेत पाय हलवत तो चित्रपट पाहत असे. तांबड्या आजीला ना दिवसभर काही ना काही खायला लागायचं. ती काही समोर दिसलं रे दिसलं की ते उचल आणि तोंडात घाल असं तिचं तत्व. माझ्या आजीला कधीही थंडी ताप वारा बाधला नाही. आपलं जेवण आटपलं की ती कुठल्याही झाडाला टेकून निवांतपणे पान खात बसे. तिच्या पानाच्या चंचीत वरच्या खाणात तिची लहानशी तपकिरीची पत्र्याची डबी होती. तांबडी आजी आपली पानाची चंची नेहमी आपल्या लाल कमरेला खोचून ठेवी आणि काम करून किंवा झाडं शिंपून जरा थकली की पटकन कुठेही फतकल मारून तपकीर ओढत बसे, पान खात असे. आणि झालंच तर आपल्या दाट केसातल्या उवा हात घालून खाजवत किंवा मारत राहत असे. तिला तसं करताना बघितलं की आजोबा म्हणत, अगो तांबडे, तू शिके काहीनं डोकं धू, उवाच्या फणीनं उवा काढ, असं डोकीत हात घालून खाजवीत राहू नकोस गे. आणि तांबडी आजी बरं आहे म्हणून डोकीत हात घालून खरा खरा आपले दाट सोनेरी केस खाजवत राहत असे. तांबड्या आजीने अगदी पहाटे आपली झाडं शिंपली की ती मोगऱ्याची, आबोलीची, शेवंतीची फुलं हलक्या हातानं काढून त्या फुलांच्या 3 पदरी वेण्या करून आपल्या भल्या मोठ्या आंबाड्यावर दाटी वाटीनं माळायची. अशा या वेण्या केसात माळल्या की ती अनेक फुलं केसात कुठे जागा असेल तिथे खोचायची. अशी भरपूर फुलं माळलेली माझी आजी जेव्हा आपले सगळे दागिने घालून बागेत उभी राहायची ना, त्यावेळी प्रत्यक्ष कुमठेची अंबाबाई अवतरली आहे असा तिच्याकडे बघणाऱ्याला भास व्हायचा. माझ्या आजीच्या तोंडाला पानाचा वास, नाकाला तपकिरीचा वास, तर अंगाला फुलांचा वास येत असे. माझ्या तांबड्या आजीने पहिल्यांदा आपल्या मागच्या अंगणात फुलबाग करायचं ठरवलं तेव्हा ती सरळ कुणाच्याही अंगणात शिरून आपल्याला आवडलेलं फुलझाड उपटून घ्यायची आणि लगालगा तिथून निघायची. जर एखाद दिवशी समजा कोणा कुमठेकरणीला आजीचं असं झाड चोरणं लक्षात आलं तर ती आपल्या शेंबड्या पोराला कडेवर मारून तरा अंगणात यायची, आजीच्या अंगावर ओरडायची. त्यावेळी हुशार तांबडी आजी न डगमगता उलट तिला जोरात सुनवायची की अगे शांतू, मी फक्त हे एक रोप घेतलं तर तू तुझा सोन्याचा हांडा चोरल्यासारखी काय ओरडते ग. आणि नंतर ती त्या घरातल्या बाहेर आलेल्या म्हातारीकडे बघून पुन्हा म्हणायची, आजे, तुझ्या कुमठ्याच्या सुनेला तुझ्या घरचं एक रोप घ्यायचा अधिकार नाही का ग. आणि मग ती म्हातारी एकदम गडबडून जायची आणि आपल्याच सुनेला ओरडायची, शांतू, घेऊ दे तिला रोप, एवढं आभाळ कोसळल्यासारखं काय करतेस, चल बाई आधी घरात. आणि मग ती कुमठेकरीण कुरकुरत आपलीच चूक झाली असं समजून घरात निघून जात असे. अशा प्रकारे आजीने आपल्या फुलझाडांच्या रोपावर एक दिडकीही खर्च न करता प्रत्येक कुमठेकराच्या अंगणातलं एक एक रोप चोरून आपली बाग फुलझाडानं भरून टाकलेली होती. अंबाबाईच्या देवळाच्या परिसरातली झाडं चोरताना प्रथम तांबड्या आजीनं देवळात जाऊन हात जोडून अंबाबाईला म्हटलं की हे अंबाबाई, मी कुमठ्यातली तुझी नवीन सून आहे आणि तुझ्या अंगणातली 4 रोपं मी भटजीच्या नकळत घेऊन जाणार आहे.
पण त्या रोपांवर फुलं आली ना की ती मात्र मी पहिल्यांदा तुला आणीन. असं अंबाबाईलाच आश्वासन देऊन तांबड्या आजीनं अंबाबाईची रोपं चोरली. पुढे आजीने ती रोपं वाढवली, फुलवली आणि त्याची सगळी फुलं अंबाबाईनं आपल्या केसात घातलेली होती. तशी माझी सुंदर तांबडी आजी कुमठ्यात प्रसिद्ध. तिला कुमठेकर घाबरत, तेवढाच मानही देत. माझ्या तांबड्या आजीबद्दल कुमठेकराच्या घराघरातून अनेक अफवा बोलल्या जात. तांबडी आजी माणसातली नाही, ती जादूगारी नाही, ती करणी करते, तिचं रूपच तसं आहे, तिचे डोळे माणसाला खातात, असं काही बाई कुमठेकराच्या घरात बोललं जायचं. कुणी म्हणायचं ती साक्षात दुर्गेचं रूप आहे, नाहीतर दुर्गेशिवाय इतका निर्दयतेनं मुक्या जनावरांना कोणी मारेल का? नक्कीच तांबडी आजी दुर्गाचा दुसरा जन्म आहे. पण मी तुम्हाला सांगते, या सगळ्या केवळ गावगप्पा होत्या. तांबड्या आजीच्या अतिसुंदर रूपावर जळून कुमठेकरांच्या कारभारणींनी आपल्या माझघरात केलेल्या त्या निव्वळ अफवा. माझी सुंदर आजी जादूगारिणी नव्हती की ती कुणावर करणी करत नव्हती. तिचा देवावर नितांत विश्वास होता. जर माझी तांबडी आजी जादूगारिणी असती तर तिने आपल्या डोळ्या देखत आपल्या पोरांना असं भराभरा जाऊ दिलं असतं का? माझी तांबडी आजी विलक्षण स्वाभिमानी होती. कुणाकडे आपणहून हात पसरण्याची तिची वृत्ती नव्हती. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे माझी सुंदर तांबडी आजी तुम्हा आम्हासारखी अगदी हाडामासाची, माणसातली होती. कुमठेकर तिला काही म्हणू देतो, पण कुमठ्यातली सगळ्यात सुंदर अशी ती कुमठ्याची सून होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण ही कादंबरी. आज या कादंबरीचा 3रा भाग तुम्ही ऐकलात. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो. पण तरीही श्रोते हो, हा कादंबरीचा प्रत्येक भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दल कमेंट करून जरूर आम्हाला कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. एवढी विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो. नमस्कार श्रोते हो.